आता होणारा सामना रामेश्वर बॉईज विरुद्ध गणेश मित्र मंडळ बोरगर. नीलू आत्ताच वरती शेलारवाडीमध्ये 41 धावा चेस करून आलेले आहेत ते नीलू. 18 चेंडू मध्ये 41 धावांचं आव्हान चेस केलंय ते नीलू याने. टीम आली आहे. चला पंच सामना लवकर सुरू करायचा आहे. आता होणारा सामना रामेश्वर बॉईज विरुद्ध गणेश मित्र मंडळ बोरगर या दोन संघांमध्ये होतोय. पाहूया कोणता संघ भारी पडतोय. दोन्ही संघ इथले लोकल संघ आहेत. होम ग्राउंडला खेळतात दोन्ही संघ. बॅट्समन नेम साहिल. स्ट्राईकला येतो या संघाचा कर्णधार नीलू आणि नॉन स्ट्राईकला येतो साहिल. बघूया साहिल आणि नीलूची जोडी या मॅच मध्ये कमाल करते का. चम्याला बाहेरचा रस्ता दाखवते का. परंतु चम्या देखील एक मोठा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला सर्वात महागडा गोलंदाज या खेड तालुक्यामध्ये चम्या आहे. 27 करोडला लिलावात गेलाय तो चम्या. चला सामना सुरू होतो आणि पहिला चेंडू या 27 करोडच्या खेळाडूनं न टाकलाय पहिलाच आणि 2 धावा. सुरेख नीलूला घाबरतोय मला वाटतंय चम्या. दोघे कट्टर मित्र दोस्ती यांची एकदम. परंतु मैदान आहे मैदानात मात्र ते एकमेकाचे विरोधक म्हणून खेळत आहेत. चला ऑब्जेक्शन देखील घेतलंय नीलूने. शुभम बघा मित्र असावा तर असा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि स्ट्राईकला आलाय तो साहिल. पाहूया साहिल काय करतोय आपल्या संघासाठी. चम्याचा पुढील चेंडू साहिल साठी. चम्या चला टाइमपास करायचा नाहीये. बॉल दाखवण्यातच तुम्ही 1 तास घालवताय. यासाठी 27 करोड नाही दिलेत तुम्हाला. आपलं षटक संपवायचं आहे. संघाची धावसंख्या 5. चम्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा नीलूसाठी आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आपल्याच गोलंदाजीवरती चम्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा तेच समीकरण. नीलू विरुद्ध चम्या विरुद्ध नीलू आणि सुरेख फटका पाहायला मिळतो नीलूच्या बॅट मधून. परंतु निरंजन कडून देखील सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या षटक अजूनही प्रगतीपथावरती. पाहूया चम्याचा पुढील चेंडू साहिल साठी आणि सुरेख फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 1 धाव. पहिल्या षटकाच्या साहित्य संघाची धाव संख्या झाली बिनबाद 7. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल. सलामीचे दोन्ही फलंदाज अतिशय घातक ठरू शकतात रामेश्वर बॉईज या संघासाठी. त्यांनी त्यांची आक्रमकता दाखवली नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो रवीला मारा करतोय साहिल विरुद्ध रवी विरुद्ध साहिल. या दोघांच्या वैयक्तिक लढाईमध्ये कोण जिंकतोय कोण मारतोय बाजी. आणि कर्णधारांचा इशारा आलाय
किस्ट्रा पॉवर प्ले आलाय, ही चोर आहे, इथे ट्राय कर आणि सुरेख फटका. एक धाव काही रोखू शकत नाहीत. एक धाव, संघाची धाव संख्या झाली 8. रवीचा पुढील चेंडू नीलूसाठी. पाहूया नीलू काय करतो आपल्या संघासाठी. एक चौकार मारला तर नीलू गेम मध्ये येऊ शकतो. पाहूया पुन्हा एकदा रवी विरुद्ध नीलू, नीलू विरुद्ध रवी आणि सुरेख फटका. परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. 27 करोडचा प्लेयर चम्या, त्यानं पकडला बॉल. संघाची धाव संख्या झाली 9. रवीचा पुढील चेंडू साहिल साठी. बाबा साहिल काय करतोय, किती धावांचा डोंगर उभा करतोय. हे दोन खेळाडू आपल्या संघासाठी. टॅपच्या स्वरूपात 1चा इशारा. संघाची धाव संख्या झाली 10. चौकार काही अजून आलेला नाही आहे या मॅच मध्ये आणि चौकाराचं नाव कळलं आणि चौकार साहिलच्या बॅट मधून खडखड चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत झपाट्याने वाढ होते. संघाची धावसंख्या झाली 14. पाहूया शांत झालेला हा खेळ. एक धाव. संघाची धावसंख्या झाली 15. मला वाटतंय दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल रवीचा आणि तो फेस करतोय नीलू. नीलू दाखवतोय मी अजून संपलेलो नाही. एक धाव. संघाची धावसंख्या झाली 16. बिनगडीबाज 16. दोघांनी आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेतली आहे. जबाबदारी आहे दोन्ही खेळाडूंवरती आणि आपली जबाबदारी योग्यरित्या पार देखील पाडतात ते साहिल आणि नीलू. नीलू मात्र शांत आहे, आक्रमक काय झालेलं नाही आहे कारण त्याला माहिती आहे गेम मध्ये बनून राहायचं आहे. तिसरं षटक अजून आलेलं नाही आहे आणि आता तिसऱ्या षटकाची सुरुवात. तिसरं म्हणजे शेवटचं आणि हाणामारीचं षटक म्हणून मानलं जातं. ते घेऊन कोण येतोय, मुंगूस. हा देखील एक नावाजलेला गोलंदाज सागर. पाहूया मुंगूचा पुढील चेंडू आणि मी बोललो का खतरनाक गोलंदाज आहे. गडी बाद केलाय, विस्कळीत केलाय ते गणेश मित्र मंडळ गोबरच्या संघाला. पहिला धक्का, पहिला गडी बाद. तंबूत पडतात ते साहिल आणि साहिलची जाण्याघेणी गडी येतोय कोण, फलंदाज बॅट्समॅन छब्या. पाहूया छब्या काय करतो त्याच्या बॅट मधून आणि चौकार पाहायला मिळतोय. नीलू तुम्हाला 2 धाव पाहिजे होत्या परंतु 4 धाव मिळाल्यात. संघाची धाव संख्या 20 आणि 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 21. गोलंदाजी मार्क वरती आहे तो मुंगूस. फलंदाजी मार्क वरती आहे तो नीलू आणि स्क्वेअरचा स्कोर चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा. संघाची धाव संख्या झाली 22. एक गडीवर 22. पाहूया एक पॉवर हिट करतोय का नीलू, आपल्या संघाला एक योग्य स्थितीवर नेऊन ठेवतोय का नीलू. एक धाव. संघाची धाव संख्या झाली 23. बघूया काय करतोय नीलू आणि आता मात्र निर्धाव चेंडू करण्यात यशस्वी झालाय तो सागर. सागर एक नावाजलेला गोलंदाज आहे तो या संघाचा. एक धाव. षटक समाप्त.